आपण पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रात राहतो की अन्य कुठं असा प्रश्न पडावा असा एक भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार प्रेक्षक हो चंद्रपूरमध्ये समोर आलाय। महिलांचे आजार घालवण्याकरता कुमारिकेची नग्न पूजा करून भोंदूगिरीचा कळस गाठण्याचा प्रकार एका धाडसी तरुणीमुळे समोर आलाय। या तरुणीचं झी मीडियाच्याकडून आम्ही अभिनंदन करतो। या तरुणीनं अत्यंत धाडसानं पुढे येत या संपूर्ण टोळीला पकडून दिलंय आणि एक आवाहन देखील करतो कळकळीचं, कुठल्याही प्रकारच्या पूजा केल्यानं किंवा अशा नग्न पूजा केल्यानं, आघोरी पूजा केल्यानं शारीरिक व्याधी बरी होत नाही, अचानक धनलाभ होत नाही आणि तुमची कुठलीही व्यथा वेदना अशा आघोरी प्रकारांनी पूर्ण होत नाही। त्यामुळे असं कुठेही घडताना दिसलं, तुमच्याबरोबर घडलं तर तातडीनं पोलिसांमध्ये जा, पोलीस तुम्हाला मदत करतील। हा धक्कादायक वृत्तांत चंद्रपुरात। शर्मेनं माणुसकीची मान खाली घालायला लावणारी एक घटना एका तरुणीच्या धाडसामुळे समोर आली आहे। हे धक्कादायक प्रकरण समोर आलं ते ही धाडसी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीच्या अचानक झालेल्या भेटीमुळे। तक्रारकर्त्या मुलीची एक मैत्रीण 4 वर्षांनी तिला अचानक भेटली। आमच्या घरी एक महाराज येतो, त्याचा आशीर्वाद घेण्याकरता तू ये असं निमंत्रण तिच्या मैत्रिणीनं तिला दिलं। चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन्स या उच्चभ्रू वस्तीत तक्रारकर्ती मुलगी ठरलेल्या वेळी घरी पोहोचली। मात्र तिथे गेल्यावर तिला महाराज आणि पूजा हा सगळा प्रकार विचित्र वाटला। त्यामुळे ही मुलगी तिथून कशीबशी निसटली। तिला परत बोलवण्यासाठी फोनवर विनवण्या सुरू झाल्या। तक्रारकर्त्या मुलीनं हा विषय घरी आणि शेजारी सांगितला। घाबरून खचून न जाता याला सामोरं जाण्याचं सर्वांनी तिला बळ दिलं। त्यासाठी फोन रेकॉर्डिंग केलं गेलं आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीनं सर्वांनाच हादरा बसला। महिलांशी संबंधित आजारावरचा इलाज, मंत्रतंत्र पूजन करण्याचं संभाषण रेकॉर्डिंगमध्ये नोंदलं गेलं। यासाठी कुत्रा न चावलेली, अंगावर गोंदलं गेल्याची व्रण नसलेली एक कुमारिका निवडायची, तिची नग्न बाबांनी नग्न पूजा करायची। यासाठी लाखो रुपयांचं आमिष देण्यात आलं। हे सर्व संभाषण रेकॉर्ड झाल्यावर या मुलीनं पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करण्याचं धाडस दाखवलं। तिने सतत कॉल केला की ये बा तुला 1 लाख रुपये देणार असं तसं। मग नाही की मी रेकॉर्ड तिचा आवाज रेकॉर्ड करून ठेवला। तिच्या आईने असं म्हटलं की बिना कपडे काढून पूजाला बसायचं आहे बा आणि तुला जे जे सांगन गुरुजी ते तुला करावं लागेल। पोलिसांनी या प्रकरणी बंगाली जादू करणारा भोंदू बाबा, सावज हेरणारी महिला, तिची मुलगी आणि टोळीतील अन्य एक दुवा असलेल्या महिला अशा 4घांना अटक केली आहे। आपण काही गोष्टी व्हेरीफाय केल्या आणि त्याच्याप्रमाणे काल आपण सापळा लावून तो मांत्रिक बाबा, त्याच्यानंतर तिला अप्रोच करणारी बाई, ती ज्याच्या माध्यमातून त्या बाबाच्या त्या बाईला घेऊन जाणारी दुसरी एक महिला आणि ती मुलगी, अशा लोकांना काल आपण कारवाई केली। शारीरिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी आघोरी उपाय आणि भोंदू बाबांचे उंबरठे झिजवणे कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे। पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही नक्कीच लाजिरवाणी बाब आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।